मला ना हल्ली काय झालं माहितीये का, पदार्थाचे नावच कळेनासे झाले. माझ्या मुलीची फरमाईश, मम्मा टाकोस बनवू का? रोज रोज भाजी चपाती भाजी चपाती बनवते, काहीतरी टाकोस बिकोस बनवू. मी म्हटलं टाकोस, टाकोस काय आहे? असं नाव कठीण असेल तसे बनवायला किंवा खायला पण रेसिपी वेगळी असेल आणि कठीण असेल, पण खरं सांगते करायला इतकी सोपी आणि खायला ते इतकी अमेझिंग, इतकी टेस्टी होती की नाही. घरच्या इन्ग्रेडियंट्स पासून आपण चपातीचे टाकोस बनवू शकतो. तर माझा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. तर आज बघणार आहे आपण उरलेल्या किंवा ताज्या चपातीपासून मस्तपैकी कुरकुरीत अशी टाकोसची रेसिपी. त्यासाठी मी पहिल्यांदा आपल्यामध्ये कढईमध्ये पाणी घेऊन एका चाळणीमध्ये पांढरे वाटाणे आणि मोडालेली मूग जे आहे ते वाफवून घेणार आहे. अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये ते वाफवून होते. वाटाणा पण तसंच वाफवून होतो, खूप छान होते बघा. नंतर वाटलेले वाटाणे आणि मूग जे आहे ते आपण थंड करायला ठेवणार आहे. तोवर करणार आहे आपण गार्लिक डीप, म्हणजे एक सॉसचा प्रकार आहे. हे करायला अगदी सोपं आहे, काही नाही. जेवढं नाव त्याचं कठीण आहे तेवढंच ते करायला सोपी आहे. एका आपल्या पॅन मध्ये तेल घ्यायचं आहे. मी तडका पॅन मध्ये तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये मी जे लसूण आहे, भरपूर असा लसूण आपल्याला तळून घ्यायचा आहे. तळलेलं लसूण आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला पनीर टाकायचं आहे. सोबतच आपण 2-3 चमचे दही टाकूया. मिरेपूड घालायची आहे. थोडस मीठ आणि साखर घालायचं आहे आणि धनापूड घालायचं आहे. बस, काही झाला जास्त काही लागत नाही. नंतर आपण त्यामध्ये थोडस कोथिंबीर आणि हिरवी मिरची घालूया. अगदी 2-3 हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर घालायची आहे आणि मिक्सर मधून फिरवून एक सॉस तयार करायचा आहे. झाला आपला गार्लिक डीप सॉस. बघा, काय कठीण होतं का? काहीच नाही कठीण आहे, फक्त नावच त्याचं कठीण आहे, बस, दुसरं काहीच कठीण नाही आहे. आता आपले स्प्राउट जे आहे ते मस्त थंड झाले होते, मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहे. त्यामध्ये परत आपल्याला पनीर टाकायचं कुचकरून छानपैकी. सोबत आपण त्यामध्ये टाकणार आहे लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर, धनापूड, लाल तिखट, थोडस चवीनुसार मीठ आणि लिंबाचा रस टाकायचा आहे. आणि सर्व इन्ग्रेडियंट्स मिक्सर मधून आपल्याला फिरवून घ्यायचे आहे. आणि ही सामग्री आपल्याला एका वाटेमध्ये काढून घ्यायची आहे आणि त्याचे आपल्याला सारखे सारखे गोळे तयार करून घ्यायचे आहे, म्हणजे जेणेकरून आपण ज्या टाकोस तयार करू तेव्हा सारण जे आहे ते समप्रमाणात आपल्याला भरता आलं पाहिजे. हे पण जर आपल्याला पदार्थाचं नाव चुकीचं घेण्यात आलं असेल तर प्लीज मला माफ करा, माझं नाव घेणं खूप कठीण आहे. आता एका बाउलमध्ये आपल्याला घ्यायचं आहे बर्फ. त्यामध्ये आपलं मस्तपैकी लच्छामध्ये कट केलेले जे कांदे आहेत ते टाकायचे आहे. त्यावर परत आपल्याला थंड पाणी टाकायचं आहे आणि हे कांदे बर्फामध्ये आपल्याला 5 ते 10 मिनिटांसाठी मॅरिनेट करून ठेवायचे, म्हणजे थंड करायचं आहे सरळ आपण याला मॅरिनेट करून म्हणून. आता एका बाउलमध्ये आपण ते कांदे घ्यायचे आहे, पाणी काढून घ्यायचं त्यामधलं. त्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची, थोडीशी कोथिंबीर आणि काश्मीरी लाल मिर्च पावडर टाकायचं आहे. मीठ टाकायचं आहे, लिंबाचा रस टाकायचा आहे आपल्याला आणि तेल टाकायचं आहे. हे सर्व इन्ग्रेडियंट्स आपल्याला मिक्स करायचे आहे. आता हे झालं मस्तपैकी आपला मसाला कांदा तयार. आता आपण सगळं तयारी करून घेतली आहे टाकोसची. आता आपण टाकोस तयार करूया. बघा, चपाती, गार्लिक डीप सॉस, सारण, मसाला कांदा सगळं रेडी आहे. आता आपण टाकोस करायला घेऊया. त्यासाठी पॅनवर आपण थोडंसं बटर घ्यायचं आहे. नंतर आपण जे स्प्राउटचं सारण तयार केलं होतं त्या अशा पद्धतीने, जसं मी व्हिडिओ मध्ये दाखवलं तशा पद्धतीने आपलं टाकून घेऊन चपाती ठेवायची आहे त्यावर आणि जसं दाबून दाबून त्या सारण जे आहे ते चपातीला स्प्रेड करायचं आहे. गॅसवरच करायचं, गॅस लावून पॅनवरच आपल्याला अशा पद्धतीने करायचं. बघा, मी तुम्हाला पलटून दाखवते. सारण जे आहे ते बरोबर चपातीला लागलेलं आहे, बरोबर चिपकलेलं आहे. व्यवस्थित दाबून दाबून आपल्याला ते पूर्ण चपातीला लावून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला चपाती जी आहे क्रिस्पी होईपर्यंत शेकून घ्यायचं आहे. त्याला थोडंसं तेल लावायचं दुसऱ्या साईडने आणि मस्त लाल होईपर्यंत, क्रिस्पी होईपर्यंत त्याला शेकायचं आहे. आता गॅस आपल्याला थोडंसं कमी करायचं आहे. त्यावर आपण जे गार्लिक डीप म्हणजे सॉस तयार केला होता तो लावायचा आहे. त्यावर मसाला कांदा ठेवायचा, जसं व्हिडिओ दाखवलाय तसं बघा. दुसरी साईड आपल्याला जसं फोल्ड करायचे आहे. झालं टाकोस तयार. किती सोपी होते की नाही? मला जसं वाटलं होतं की जसं नाव कठीण आहे मला घेण्यासाठी, तसंच ही रेसिपी पण कठीण असेल, पण खरं सांगते बिलकुल कठीण नाही आहे. अगदी सोपी रेसिपी आहे, झटपट होणारी रेसिपी आहे आणि इतकं टेस्टी होते. माझ्या मुलीला इतकं आवडलं आहे रेसिपी टाकोसची की ती दुसऱ्या दिवशी स्कूलला घेऊन गेली. माझ्या हसबंडला पण खूप आवडली. अशा नवीन नवीन रेसिपी मुलांच्या आवडीच्यात केल्या गेल्या पाहिजे. सोबत ते खूप हेल्दी पण आहे, प्रोटीन युक्त पण आहे. छान मस्तपैकी मी तुम्हाला आणखी करून दाखवते बघा.
हा कांदा जो आहे मसाला कांदा बर्फातल्या पाण्यामध्ये ठेवलेला, हा खायला खूप छान लागतो हा बघा. आणि गरमागरमच खायचा आहे आपल्याला, मस्तपैकी चपातीचा क्रिस्पीनेस गरमागरम असताना छान लागते चपाती आणि हेल्दी पण आहे. कुठल्या बाहेरचे आपण सॉस वापरलेले पण नाही आहेत, घरीच केलेला आहे. तुम्हाला माझ्या आजची रेसिपी नक्कीच आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, नसेल तर माझ्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, मला भरभरून सपोर्ट करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच नवीन नवीन सोप्या सोप्या रेसिपींसोबत. बाय बाय आणि टेक केअर.